नमस्कार, मी श्रद्धा माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ खूपच खास आहे कारण आज मी माझ्या चेहऱ्यावर एक अगदी सोपी घरच्या घरी करता येणारी होम रेमेडी ट्राय करणार आहे आणि तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्हालाही एकही रुपया खर्च न करता पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी नैसर्गिक ग्लो हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजकाल आपण सगळे चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी महागडे फेस वॉश, क्रीम, सिरम किंवा फेशियल करतो, पण आपल्या घरातच अशा काही गोष्टी असतात ज्यांचा योग्य पद्धतीने वापर केला तर ते आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतात। आज मी जी होम रेमेडी दाखवणार आहे त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात, त्यामुळे यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही। चला तर मग फेस पॅक बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी मी एका छोट्या बाउलमध्ये साधारण 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे। बेसन पीठ हे अगदी पूर्वीपासून त्वचेसाठी वापरलं जातं। आपल्या आजी आजोबांच्या काळात कुठे एवढे फेस वॉश, क्रीम किंवा फेशियल असायचे, त्यावेळी बेसन, हळद, दही, दूध अशा नैसर्गिक गोष्टींचाच वापर केला जायचा आणि त्यामुळे त्वचा खूप छान राहायची। बेसन त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतं, अतिरिक्त तेल कमी करतं, चेहऱ्यावरील मळ साफ करतं आणि नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतं। आता बेसनामध्ये मी अगदी चिमूटभर हळद घालणार आहे। तुमच्याकडे गावठी हळद असेल तर ती तुम्ही वापरू शकता, नाहीतर रोजच्या वापरातील साधी हळदही चालेल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अगदी खूप जास्त घालायची नाही, कारण ती जास्त झाली तर चेहरा पिवळसर दिसू लागतो, त्यामुळे अगदी चिमूटभर हळद पुरेशी आहे। आता आपल्याला बेसन आणि हळद नीट एकत्र मिक्स करून घ्यायची आहे। यानंतर मी एक चांगला पिकलेला आणि रसाळ टोमॅटो घेतला आहे। टोमॅटो शक्यतो पिकलेलाच घ्यायचा, म्हणजे त्यातून रस सहज निघतो। मी हा टोमॅटो कापून त्याचा साधारण 2 ते 3 चमचे रस काढून घेतला आहे। आता हा टोमॅटोचा रस आपण बेसन आणि हळदीमध्ये घालणार आहोत। टोमॅटोमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे त्वचा ताजी दिसायला मदत होते, चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा फ्रेश वाटते। आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। जर मिश्रण थोडं घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं गुलाबजल घाला। जर गुलाबजल नसेल तर साधं पाणीही वापरू शकता। मी यात थोडंसं गुलाबजल आणि थोडं पाणी वापरलं आहे। पेस्ट ना खूप पातळ हवी ना खूप घट्ट। तुम्ही पाहू शकता अशी स्मूथ कन्सिस्टन्सी झाली की आपला फेस पॅक तयार आहे। खरंच बघा, अगदी घरातल्या 3च वस्तूंमध्ये किती छान फेस पॅक तयार झाला आहे। आता हा फेस पॅक लावण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुणे। कारण जर चेहऱ्यावर धूळ, तेल किंवा घाण असेल तर फेस पॅकचा हवा तसा परिणाम मिळत नाही। म्हणूनच मी आधी माझा चेहरा थंड पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार आहे। चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर आपण हा फेस पॅक लावायला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आता माझा चेहरा मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आहे। चेहरा पूर्णपणे क्लीन झाल्यानंतर आता आपण हा तयार केलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावायला सुरुवात करूया। हा फेस पॅक लावताना मी माझ्या बोटांचा वापर करत आहे। तुम्ही ब्रशनेही लावू शकता, पण मला हाताने लावायला जास्त आवडतं, त्यामुळे फेस पॅक सगळीकडे व्यवस्थित पसरतो। सर्वात आधी मी हा फेस पॅक संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने लावत आहे। कपाळ, गाल, नाक, हनुवटी आणि मानेवरही लावलं तर अजून चांगला फायदा होतो, कारण फक्त चेहरा उधळून मान काळी राहिली तर ती वेगळीच दिसते। त्यामुळे शक्य असेल तर मानेलाही हा फेस पॅक लावा। तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित पहिला लेयर लावला आहे। आता हा पहिला लेयर थोडासा सुकू द्यायचा आहे। पूर्णपणे सुकण्याची वाट पाहायची नाही, फक्त थोडासा सेट झाला की आपण दुसरा लेयर लावणार आहोत। माझ्याकडे अजून फेस पॅक शिल्लक आहे, त्यामुळे तो वाया जाऊ नये म्हणून मी दुसराही लेयर लावत आहे। तुम्हाला जर एकच लेयर लावायचं असेल तरी काही हरकत नाही, पण माझ्या अनुभवाने 2 लेयर लावल्यावर त्वचेवर जास्त छान फील येतो। आता मी दुसराही लेयर व्यवस्थित लावून घेतला आहे। आता हा फेस पॅक मी साधारण 5 ते 6 मिनिटं तसाच राहू देणार आहे। या वेळेत तो थोडासा सुकतो आणि त्यामधले घटक त्वचेमध्ये काम करायला सुरुवात करतात। तर मैत्रिणींनो, आता साधारण 6 मिनिटं झाली आहेत आणि फेस पॅक थोडासा सुकला आहे। आता मी हात थोडा पाण्याने ओला करून घेते। तुम्ही इच्छित असाल तर गुलाबजलही वापरू शकता। आता चेहऱ्यावर अगदी हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने मसाज करायचा आहे। मसाज करताना जास्त जोर लावायचा नाही, त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे नेहमी हलक्या हातानेच मसाज करा। साधारण 2 मिनिटं असा मसाज केल्याने फेस पॅकमधले गुणधर्म त्वचेमध्ये चांगल्या प्रकारे मुरतात। त्याचबरोबर चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन सुधारायला मदत होते, त्यामुळे त्वचा आणखी फ्रेश दिसते आणि नैसर्गिक ग्लो येतो। मला हा स्टेप खूप आवडतो, कारण मसाज केल्यानंतर चेहऱ्यावर एक वेगळाच रिलॅक्स फील येतो। आता मसाज झाल्यानंतर आपण चेहऱ्यावर हलकंसं टॅपिंग करणार आहोत। बोटांच्या टोकांनी संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने टॅपिंग करा।
टॅपिंग केल्यामुळे चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स होण्यास मदत होते, ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, चेहऱ्यावरचा थकवा कमी झाल्यासारखा वाटतो आणि त्वचेला खूप फ्रेश फील येतो. त्यामुळे मी साधारण 1 ते 2 मिनिटं संपूर्ण चेहऱ्यावर अशा प्रकारे टॅपिंग करणार आहे. तुम्ही हा स्टेप नक्की करा, कारण हा छोटासा स्टेप असला तरी त्याचा खूप चांगला फायदा होतो. आता मसाज आणि टॅपिंग दोन्ही पूर्ण झालं आहे. यानंतर मी माझा चेहरा थंड पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार आहे. थंड पाण्याने चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला लगेचच फरक जाणवायला लागेल. चला आता मी चेहरा धुवून येते आणि त्यानंतर तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते. तर मैत्रिणींनो, आता मी माझा चेहरा थंड पाण्याने व्यवस्थित धुवून घेतला आहे. तुम्ही स्वतः पाहू शकता फेस पॅक पूर्णपणे निघालेला आहे आणि चेहरा किती फ्रेश दिसत आहे. सगळ्यात आधी मला जो फरक जाणवला तो म्हणजे माझी त्वचा खूपच मऊ आणि गुळगुळीत झाली आहे. खरंच हात लावल्यावर खूप सॉफ्ट फील होत आहे. माझा हात सारखा गालावर जात आहे, कारण हा फेस पॅक लावल्यानंतर माझा चेहरा मला खूप आवडत आहे. तुम्हीही पाहू शकता चेहऱ्यावर एक छान नैसर्गिक ग्लो आला आहे. त्वचा अगदी फ्रेश दिसत आहे आणि चेहऱ्यावर हलकीशी चमकही आली आहे. खरं तर पहिल्याच वापरात तुम्हाला या फेस पॅकचा फरक जाणवेल. चेहरा नैसर्गिकरित्या ग्लो करायला लागेल, त्वचा मऊ वाटेल आणि चेहऱ्यावर फ्रेशनेस जाणवेल. जर तुम्हाला अजून चांगला परिणाम हवा असेल तर हा फेस पॅक सलग 5 दिवस वापरून बघा. त्यामुळे त्वचा आणखी स्वच्छ, मऊ आणि फ्रेश दिसायला मदत होईल. पण इथे मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते, कोणतीही होम रेमेडी एका दिवसात जादूसारखी चेहरा गोरा करत नाही. सावळा रंग एका रात्रीत गोरा होतो असे कोणतेही घरगुती उपाय नसतात. या फेस पॅकमुळे तुमचा नैसर्गिक रंग बदलणार नाही, पण त्वचा स्वच्छ राहण्यास, चेहऱ्यावरचं मळ कमी होण्यास, नैसर्गिक ग्लो येण्यास आणि त्वचा मऊ राहण्यास नक्कीच मदत होईल. जर चेहऱ्यावर पिंपल्स, छोटे डार्क स्पॉट्स किंवा टॅनिंग असेल तर नियमित स्किन केअरसोबत अशा नैसर्गिक उपायांचा उपयोग होऊ शकतो. माझ्या चेहऱ्यावर सध्या या फेस पॅक शिवाय दुसरं काहीही लावलेलं नाही. फक्त लिपस्टिक लावली आहे आणि थोडंसं तयार झाली आहे. बाकी तुम्ही स्वतः पाहू शकता चेहऱ्यावर किती छान नैसर्गिक ग्लो दिसत आहे. फक्त 10 मिनिटांचा हा छोटासा उपाय आहे आणि घरातल्या अगदी सहज मिळणाऱ्या वस्तूंनी हा फेस पॅक तयार होतो. महागड्या प्रोडक्टची अजिबात गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरातल्या गोष्टींचा योग्य वापर केला तरी त्वचेची चांगली काळजी घेता येते. तुम्हीही हा फेस पॅक एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काही फरक जाणवला का? हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच तुमच्याकडे अजून काही घरगुती उपाय असतील तेही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मैत्रिणींसोबत आणि परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या सोप्या घरगुती उपायांचा फायदा होईल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.